हिंदीच्या मुद्द्यावरून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी राज ठाकरे यांची भेट घेतली। मनसेची हिंदी विरोधातल्या भूमिकेनंतर दादा भुसेंनी राज ठाकरेंसोबत चर्चा केली आहे। दादा भुसेंनी राज ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र राज ठाकरे तरीही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय मुद्द्यांवर आधारित आम्ही हा निर्णय केला। त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं। हिंदी सक्ती विरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर दादा भुसेंनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी राज ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी कसा महत्त्वाचा आहे हे दादा भुसेंनी राज ठाकरे यांना समजावून सांगितलं, मात्र तरीही राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। राज ठाकरेंनी दादा भुसेंसमोर पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध करत हिंदी मान्य नसल्याचं सांगितलंय। शासनाच्या वतीने आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय मुद्द्यांवर आधारित आम्ही हा निर्णय केला, ते आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आता माझ्याकडे येऊन गेले। त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं। एवढंच नव्हे तर महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची सक्ती कशासाठी केली जातीये यामागचं कारण काय आहे असा सवाल देखील राज ठाकरेंनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना केलाय, मात्र याचं उत्तर दादा भुसे यांच्याकडे नसल्याचं खुद्द राज ठाकरेंनी सांगितलंय। तसंच हिंदीला मनसेचा विरोध आहे आणि कायम राहणार असल्याचं देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। मी म्हटलं महाराष्ट्र हे कशासाठी करायचा प्रयत्न करतोय, जे बाकीची कुठची राज्य करायचा प्रयत्न देखील करत नाहीये। काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि ते त्याच गोष्टी बोलत होते, परंतु आम्ही त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली। माझी तीच भूमिका आहे। या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल, आहे, राहणार। हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही। राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मंत्री दादा भुसेंनी देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतली आहे। या भेटीत दादा भुसेंनी राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे। तसंच हिंदीबाबतची राज्य सरकारची भूमिका देखील दादा भुसेंनी मांडली आहे। राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीची केलेली नसल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय। तसंच तिसरा विषय हा ऐच्छिक असणार आहे असं स्पष्टीकरण हिंदीच्या मुद्द्यावरून दादा भुसेंनी दिलंय। मराठी भाषा बंधनकारक सर्व माध्यमांच्या शाळांसाठी आपल्या राज्यासाठी यापूर्वीच करण्यात आलेला आहे। येणाऱ्या काळात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण आपण सगळे मिळून त्या ठिकाणी लक्ष घालणार आहोत। दुसरा, कोणत्याही एका विशिष्ट तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये सक्ती करण्यात आलेली नाही, तो विषय ऐच्छिक ठेवलेला आहे। पहिलीपासून 3 भाषांचं ओझं विद्यार्थ्यांना झेपणार का? तसंच हिंदीची गरज नसताना हिंदी लादण्याचा सरकारचा अट्टहास का, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। मात्र सरकार जरी आपल्या निर्णयावर ठाम असलं तरी दुसरीकडे मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे। मनसेनं हिंदीला कडाडून विरोध केला असून राज्य सरकारला इशाराही दिला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।